छातीच्या पाठीमागे दुखणं. तर छातीच्या जे आपण म्हणतो की लेफ्टमध्ये दुखतो, लेफ्ट हातामध्ये, तर ते लेफ्टच्या पैकी जास्त कोरिलेशन आहे राईटमध्ये. तर राईटवाला इग्नोर करायचं नाही आहे. ठीक आहे. एकच चेस्ट पेन इग्नोर करायचं, जे तुम्हाला असं तुम्ही फिंगर पॉईंट करून सांगू शकता की इथेच पेन आहे. हार्ट अटॅकचा पेन तसं नसणार. हार्ट अटॅकमध्ये पूर्ण वेसल ब्लॉक आहे, हार्ट अटॅक आहे, तर ते एक पूर्ण रिजन गेलं तर ते तुम्हाला जास्त जागेवर डिस्कम्फर्ट होणार. एका जागेला नाही होणार. एका जागेला आहे म्हणजे काहीतरी एकाच जागेला काही प्रॉब्लेम नाही, जास्त हे नाही. पण जर तुम्हाला रिस्क फॅक्टर आहे ECG आणि हे 12 तासमध्ये जर हॉस्पिटल पोचलात तर तुम्हाला एन्जिओप्लास्टीसाठी घेऊ शकता. पण जर 3 ते 4 तासात पोचलात तर ते जे वेसल आहे, परमनंट हार्ट डॅमेज जे आहे, आपण बोलतो ना की हार्ट पहिले 60% काम करत होता, आता 20% करतो, तर ते 4 तासानंतर वाढून जातं. म्हणून त्वरित 4 तासात हॉस्पिटल पोचायचं आहे आणि हे सगळं करून घ्यायचं आहे. 4 तासात काय 5 मिनटातच पोचायचं आहे आपल्याला. इग्नोर करायचं नाही. ठीक आहे. मग येतो स्ट्रोक. स्ट्रोकमध्ये काय सिम्पटम्स असतात? काय म्हणतात मराठीमध्ये? फालिश, लकवा. हां काय असतो त्याच्यामध्ये? युजली काम करत नाही एक साईडला, तर त्याच्यासाठी एक निमोनिक आहे. निमोनिक म्हणजे शॉर्ट फॉर्म असतो ना, फास्ट. FAST. F म्हणजे फेस. ठीक आहे. ज्याला पण तुम्हाला सस्पेक्ट करताय तुम्ही त्याला स्माईल करायला, स्माईल करणार तर एक साईडला नाही होणार. ठीक आहे. तुम्ही पेशंटला हवा भरायला सांगा तोंडात. हां, जर ज्या साईडला विकनेस आहे तिथे नाही भरणार किंवा कमी भरणार दुसऱ्या साईडपेक्षा. ठीक आहे. हे फेशियल झालं. A फॉर आर्म. आर्म म्हणजे हात. ते आपोआप असं खाली जाणार. ठीक आहे. तर हे A झालं, आर्म विकनेस. S म्हणजे स्लरिंग ऑफ स्पीच. स्लरिंग म्हणजे काय असते? हां, पोबडं बोलणं. कारण साताराचा म्हातारा बोलू शकत नाही, तसा स्लरिंग आला, न्यू ऑनसेट, तर ते प्रॉब्लेमॅटिक आहे. आणि T म्हणजे टाईम. ते 12 तास होतं हार्ट अटॅकमध्ये, इथे 4.5 तासच आहेत. 4.5 तासात जर तुम्ही पोचलात तर वेल अँड गुड. 2 प्रकारचे स्ट्रोक असतात. नस फाटते किंवा नस ब्लॉक होते. नस ब्लॉक असले की त्याचा उपचार आहे. आपण एन्जिओप्लास्टी पण करतो आजकाल. रेडिओलॉजीवाले इंटरव्हेन्शन करतात, ते स्टेंट टाकतात, किंवा 4.5 तासा अगोदर गेलं तर IV मेडिकेशन देतात ते क्लॉट तोडायला. तर ते 4.5 तासात जर दिलं आहे तर 60% पेशंट्स रिकवर होतात. 60%. स्ट्रोकमध्ये ते एव्हरी अदर पेशंट इज गेटिंग रिकवर. इट्स अ बिग थिंग. आणि इंडियामध्ये हे जे कार्डियक अरेस्टचे कॉज सांगतो आहे मी, सेकंड मोस्ट कॉमन कॉज इज स्ट्रोक. तर बरेच वेळा असा असतो की स्ट्रोक रात्री झोपतात आणि सकाळी बेडवरून उठू शकत नाही. तर मग काय करायचं? आपल्याला माहीत नाही की कधीपासून हे असं आहे. तर लास्ट वेल नोन टाईम पाहायचं की रात्री असं होतं, तरीही रात्री सकाळी काही झालं असेल तेव्हा घेऊन जा, MRI करून पहा. MRIमध्ये तुम्हाला कळेल की 4 तासाचं आहे, 6 तासाचं आहे, तर तुम्ही ट्रीटमेंट देऊ शकता. तर ते इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर हे 4 मला फक्त तुम्हाला सांगायचं होतं. कार्डियक अरेस्ट, हार्ट अटॅक, मग स्ट्रोक आणि हे चोकिंग. हे 4मध्ये तुम्ही काही पण करू शकता आणि तुम्ही पण एक फर्स्ट रिस्पॉन्डर म्हणून बनवू शकता. ठीक आहे. कोणी येणार इथे चेस्ट कंप्रेशन करायला, एकदा डेमॉन्स्ट्रेट करायला? यस. ठीक आहे. हात कसं ठेवायचं? पहिले पल्स चेक कसं करायचं सांगा. हां, असं 3 फिंगर्स ठेवायचं. असं यायचं आणि साईडला करायचं. 3 फिंगर ठेवा. 3. हां, मग पल्स नसेल, ब्रिदिंग कसं चेक करणार? खाली असं, हां, खाली वाकून वर. हां, ते हालत नाही. हे फक्त 10 सेकंडपर्यंत चेक करायचं, त्याच्यापेक्षा जास्त नाही. त्याच्यापेक्षा जास्त करतो तर आपल्याला माहीत नाही आहे, आपण डाऊटफुल आहे तर CPR सुरू करा. पेशंट जगला असेल तर मारेल तुम्हाला उठून, पण चालेल आपल्याला, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. पहिले उठवायचं, रेस्पॉन्सिव्हनेस, बाबा. हां, 3 नाही, नो रेस्पॉन्स. पल्स चेक करायचं. हां, मग CPR करताना काय करणार गो? हात असं आणि निप्पल लाईनवर सेंटरमध्ये. हां, दाबा. हां, हां, आता आवाज आला ना?
आता हे इफेक्टिव्ह. हेच मी सांगत होतो की फोर्स केवढं लावायचं आहे, प्रेशर केवढं लावायचं आहे, याच्यावर प्रॅक्टिस करून तुम्हाला कळणार. इन द नियर फ्युचर वी विल डू मोर सच सेशन्स. आम्ही अजून करणार. दिस वॉज आवर फर्स्ट सेशन. वी हॅव मोर मेनी थिंग्स. वी विल ट्राय एव्हरीथिंग डेफिनेटली. कम्युनिटी अवेअरनेस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग दॅट वी नीड टू डू. सो वी विल डू इट. हां, हे कंप्रेशन्सचं काय किती द्यायचं आहे, कसं द्यायचं आहे, 1 मिनटात 100 ते 120. ठीक आहे. तर म्हणजे 2 सेकंदात 3 किंवा 4 असा येणारच आहे. टक 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 टक. तर दिस इज इम्पॉर्टंट. ठीक आहे. आणि हार्ट अटॅक जर असतो ना तर एक टॅबलेट असतो आपल्या कामाचा. कोणता टॅबलेट असतो माहिती आहे? ॲड पण येतो त्याचा. असं पाण्यामध्ये टाकून देतात लोकांना. ॲस्पिरिन, डिस्प्रिन म्हणून एक ब्रँड येतो, पण त्याला पाण्यामध्ये टाकून नाही घ्यायचं आहे, चावून घ्यायचं आहे. कारण चावलं की ते लवकर अब्झॉर्ब होणार आणि ते क्लॉटला स्टेबिलाईज करणार. जे हार्ट अटॅक थोडं अजून वाढायची शक्यता ती थोडी कमी होते. ठीक आहे. तर डिस्प्रिन घेऊन एक 300 mg चा टॅबलेट घेऊन खायचं ते. ठीक आहे. आणि बरेच पेशंट असे असतात की मागे कधीतरी अगोदर हार्ट अटॅक पडला आहे त्यांना, तर आपण एक कॉकटेल बनवून देतो. इथे रोज गोल्ड म्हणून एक टॅबलेट आहे. तिथे सर्वात मोठं डब्बा आहे तेच. त्याचा 4 टॅबलेट खाऊन घ्यायचं. जर पहिले कधी हार्ट अटॅक आहे आणि तसंच चेस्ट पेन होतं तुम्हाला, तसंच छातीमध्ये दुखणं परत आलं, कारण तुम्हालाच कळलं आहे की ते पेन कसं आहे. अजून कोणी एक्सपिरियन्स करू शकणार नाही. तर ते तसंच पेन असलं तर त्वरित घ्यायचं आणि हॉस्पिटलला जायचं. परत ECG करायचं. अगोदर कधी हार्ट अटॅक पडला तर ECGमध्ये नवीन चेंजेस येईल जर आता पडलं आहे तर. आणि ते टॅबलेट घेताना असं काही प्रॉब्लेम होत नाही, ब्लिडिंग वगैरे काही होत नाही. त्याचे फायदे जास्त आहेत, रिस्क कमी आहे. तर बेटर टू टेक इट. येस. काय ते आयुर्वेदिक आणि ते मेडिकेशन्स, देशी उपचारमध्ये अद्रकचा थोडासा बेनिफिट आहे, पण त्याचा काही रिसर्च नाही आहे. तर आपल्याला ते जास्त माहिती. हां, जे देऊ शकतो डेफिनेटली देऊ शकतो, चावू शकतो त्याच्याने थोडं, पण त्वरित तुम्हाला ECG करायला हॉस्पिटलला पोचायचं. हां, घेऊ शकतो डेफिनेटली घेऊ शकतो. काही प्रॉब्लेम. ओके. जिंजर घेऊ शकतो डेफिनेटली. अजून काही प्रश्न आहेत? कुणाला अजून ट्राय करायचं हे? सर, एक मला विचारायचं होतं, म्हणजे ही झाली आपली मेडिकल थेरपी याच्यामध्ये, पण बऱ्याच वेळेला सांगितलं की अर्जुन साल म्हणून एक आहे की जी हार्ट क्लिअर करते, ते आहे का, म्हणजे युजफुल आहे का? एव्हिडन्स नाही आहे सर. जे एव्हिडन्स म्हणतात आपण, रिसर्च स्टडीज आहेत, ते रँडमाइज कंट्रोल ट्रायल जे असतात ते नाही. असं काही पर्सनल एक्सपिरियन्समुळे आहे ते आहे. तर त्याचा एक ट्रायल असतो ना, ट्रायलमध्ये आपण 2-3 लाख पेशंट्सवर ट्राय करतो. तर त्याच्यामध्ये आपल्याला साईड इफेक्ट, रिस्क, बेनिफिट्स सगळं कळून जातं. तर जर जे नाही आहे तर त्याच्याबद्दल मी कमेंट करू शकणार नाही, कारण मी पाहिलं नाही आहे, मी तसं प्रॅक्टिस करत नाही. ठीक आहे. तर दॅट इज द थिंग. बट ऑलवेज अनरेस्पॉन्सिव्ह असला, पेशंट ब्रीदिंग करत नाही आहे, पल्स नाही आहे, काय करणार? चेस्ट कम्प्रेशन स्टार्ट करणार. हात कसा ठेवणार दाखवा. हो, कुठे ठेवणार? निप्पल लाईनवर सेंटरमध्ये, आणि 100 ते 120, 1, 2, 3, 4 ते चालायचं. आणि एमर्जन्सी ॲक्टिवेट करायचा. 108 किंवा 112ला कॉल करायचा. ठीक आहे. एनी क्वेश्चन्स? आणि हे म्हणतात ना, शुगर वगैरे कमी झालं, काही झालं, तर पेशंट बेशुद्ध असतो ना, तर तोंडातून काही देऊ नका. हे जिभेखाली ना एक वेन असतो, नस असतो, सबलिंग्वल वेन, तिथे तुम्ही शुगरचा असं टाकू शकता. तिथे डिझॉल्व्ह होऊन जातो. कारण तोंडात देणार तो बेशुद्ध आहे, तर पोटात नाही जाणार, तो फेफड्यांमध्ये जाणार. फेफड्यांमध्ये जर 2 ते 3 ml पण काही फॉरेन मटेरियल गेला तर ॲस्पिरेशन न्युमोनायटिस भेटणार, एक केमिकल रिॲक्शन होणार आणि लंग्स विल बी डॅमेज फॉर एव्हर. तर पेशंट बेशुद्ध असला तर ऑलवेज जर तुम्ही काही ओरली द्यायचं आहे तर जिभे खाली ठेवायचं. शुगर टॅबलेट, एनिथिंग. इवन जे हार्ट अटॅक करतं की नायट्रेटचा टॅबलेट असतो, नायट्रोग्लिसरीन, तो पण आपण तिथेच देतो, कारण पेन कमी होणार. ठीक आहे. तर हे 4 चीज, हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि त्यांची लक्षणे, यू शुड नो. ठीक आहे. की हे सगळे टाईम सेन्सिटिव्ह डिझीजेस आहेत. जर तुम्ही 4 तासात 6 तासात हॉस्पिटल नाही पोचलं तर देर विल बी परमनंट डॅमेज. तर हॉस्पिटल पोचून काही फायदा होणार नाही. कारण मग जर रिसर्च चालू आहे, सगळं चालू आहे, पण तुम्ही जे बघितलं असाल की जे बेडवर गेले ते बेडवरच आहे. तर ते आउटकम सुधारण्यासाठी आपल्याला ते
इनिशियल 4 आवर्स, त्याला आपण गोल्डन आवर म्हणतो, गोल्डन आवर, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला हॉस्पिटलला ॲज सून ॲज पॉसिबल पोहोचायचं, त्वरित उपचार घ्यायचा आणि अनरेस्पॉन्सिव्ह असला CPR स्टार्ट करायचं, ठीक आहे. लेमॅन पण आपण सुरू करणार आहे, मी पण फर्स्ट रेस्पॉन्डर म्हणून असा कॅम्पेन सुरू करणार आणि त्याच्यामध्ये आपण वी विल प्रोव्हाइड कार्ड्स, बेसिक लाईफ सपोर्ट प्रोव्हाइडर. तर तुमच्याकडे असं काही तुमच्या नियरमध्ये काही असं एमर्जन्सी आली तर तुम्ही रिस्पॉन्ड करू शकता. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ट्रेंड आहात, तर यू कॅन ऑलवेज हेल्प. एअरपोर्टवर, ST स्टँडवर. आता 2 दिवसापूर्वी आय थिंक रोडपालीमध्ये कोणत्या गार्डनमध्ये जॉगिंग करता करता एक 65 year old मेल ती कोलॅप्स्ड अँड आसपास जे लोक होते त्यांना काही माहीतच नाही की काय करायचं. मी असलो असतो तर वाचवलं असतं कदाचित, पण लोकांना जर माहिती असलं तर बेटर आहे. कारण ते कम्युनिटी इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ हेल्थकेअर. कारण ट्रीटमेंट जे सुरू होतो इनिशियल फर्स्ट रेस्पॉन्डर कम्युनिटी असतो, मग डॉक्टर येतो किंवा मेडिकल हे असतं. हॉस्पिटलमध्ये काय होते तर ते तर विटनेस्ड आहे, इन हॉस्पिटल आहे, ते आम्ही बघणारच. पण जे बाहेर होतो, आउट ऑफ हॉस्पिटल असतो, त्याच्यामध्ये जर कॉमन पीपल, लेमॅन जर इंटरव्हीन करतात तर आउटकम इज फार फार बेटर दॅन नॉर्मल पीपल. दॅट्स वाय. ठीक आहे. काही डाऊट अजून, काही क्वेश्चन्स वगैरे? असं सहज बंद झाला, मनुष्य पडला 60 year old आणि हे आपण तुम्ही जे सांगितलं पहिलं हे करा, हे बघा, ते न बघता डायरेक्ट जर असं चालू केलं तर नाही. तुम्हाला जर पेशंट जर होशमध्ये वेळ असेल, नाही ना आपल्याकडे समजा. ते नाही, ते हे सगळं आपल्याला 10 ते 15 सेकंदात करायचं, जे मी सांगितलं तुम्हाला. ते 10-15 सेकंद. जर पेशंट तो अवेक असला, आता कधी कधी बेशुद्ध पडून असं चक्कर पण येऊन पडतात लोक. डायरेक्ट स्टार्ट नाही करायचं. नाही नाही, पहिलं रिस्पॉन्स. कारण तुम्ही डायरेक्ट स्टार्ट केला तर ते मी सांगितलं ना की हड्डी पण तुटू शकते, एवढा फोर्स देतो तुम्ही. तर तो जगला असेल आणि तुम्ही दिला त्याला पेन तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. तर म्हणून ते 10 ते 15 सेकंड चेक करायचं आहे, जास्त वेळ घालवायचा नाही आहे. आणि त्याच्यानंतर खात्री आली की हां ठीक आहे. तर तुम्हाला डाऊट असेल की पल्स आहे नाही आहे, नाही आहे तर सुरू करा. आहे तरीही त्याचं जर डाऊट आहे की मला वाटत नाही तर सुरू करायचं. वेन एव्हर इन डाऊट ऑलवेज डू इट. हे मी फॉलो करतो. पण अशा वेळेस काही टाईम नसतं किंवा कोणाला सांगू शकत नाही, डायरेक्ट स्टार्ट केलं आणि हे करून तुम्ही करा. हे गाईडलाईन्स आहेत, हे अमेरिकन हार्ट असोसिएशननी बनवलं आहे, नॅशनल एमर्जन्सी लाईफ सपोर्ट, एम्स दिल्ली, हे सगळ्यांनी बनवलं आहे. तर त्याच्यामुळे हे ट्रायड अँड टेस्टेड आहे. कारण ते असं अवेक असले आणि तुम्ही केलं, बऱ्याच वेळा असं असतात की अल्कोहोल घेऊन लोक पडले असतात, तर त्याच्याकडे जाऊन आपण डायरेक्ट करू नाही शकतो ना. तर त्याच्यामध्ये काही, आता जर तो अवेक असला, आपला 2-3 कंप्रेशनमुळे पण फ्रॅक्चर झाला तर त्याला पेन वगैरे होईल, पण त्याच्यातमध्ये बेनिफिट नाही आहे. कारण तो अरेस्टमध्ये नव्हता, तुम्ही त्याला इंजुरी दिली, पण अरेस्टमध्ये होता, कार्डियक अरेस्ट, फंक्शन नाही आहे. तुम्ही तेव्हा कंप्रेशन देऊन जर फ्रॅक्चरही झालं पण जीव वाचवला तर काही प्रॉब्लेम नाही. पण तो नॉर्मल होता, काही नाही, मग तुमच्यावर काही केस करू शकतो. ठीक आहे. बायपास पेशंटला तुम्ही कसं काय CPR देणार? बायपास पेशंटला ऑलरेडी ब्रेक असतात ना सगळं केलेलं. ब्रेक असले काही नाही. सुचर जे लावलं आहे आपल्याला स्टर्नमला, ते मेटॅलिक सुचर्स असतात, यू कॅन ऑलवेज यूज इट. बट इन हॉस्पिटल जर असं CABGचा काही प्रॉब्लेम असतो, वी ओपन द हार्ट. ते सुचर वगैरे कापून आपण इंटरनल कार्डियक मसाज देतो, बाहेरून नाही आतून देतो. हे एक्सटर्नल आहे, ते इंटरनल असतात. पण जर बाहेर झालं आहे, काही ट्रॉमा वगैरे पण आहे तर करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. असा CPR दिला, हां, त्यानंतर त्याला पल्स रेट सुरू झाले, तिथून ते हॉस्पिटलचं अंतर 15 मिनटं आहे. त्याच्यामधल्या काळात काय करायचं? पेशंटला फक्त ॲम्ब्युलन्स आल्यापर्यंत किंवा ॲडव्हान्स्ड केअर आल्यापर्यंत फक्त मॉनिटर करायचं की पल्स आहे की नाही. पल्स गेला तर परत CPR करावा लागेल. मग त्याला चालवत नाही. नाही, पल्स आलाय तर CPR नाही. हां, CPR पल्स आलेत पकडा, आता आपल्याला हॉस्पिटलला घेऊन जायचं आहे, जर चालवत घेऊन जाऊ शकतो? नाही, चालवत नाही, नॉट रिकमेंडेड. बेटर टू टेक इट ऑन व्हीलचेअर ॲटलिस्ट ऑर स्ट्रेचर. म्हणून आपण कार्डियक अरेस्ट झालं म्हणजे असं नॉर्मली आपण जर काही रिस्क फॅक्टर नाही आहे ना, तर 200 पैकी 1 सडन कार्डियक डेथचा रिस्क असतो. पण ऑलरेडी आला आहे ना तर तो 40 टाइम्स होऊन जातो. ते बसलेल्या स्थितीमध्ये की झोपूनच पूर्ण? बसलेल्या सिटिंग जे पण आहे, पण प्रिफरेबली सुपाईन, म्हणजे झोपलेल्या पोझिशनमध्ये, स्ट्रेचरवर. ते नाही आहे तर व्हीलचेअर कॅन बी डन, व्हेकल कॅन बी डन, गाडी कॅन बी यूज, कार वगैरे जे आपल्याकडे. पण अवॉइड अनसपोर्टेड थिंग्स लाईक बाईक अँड ऑल, त्याच्यावर. कारण परत अनरेस्पॉन्सिव्ह होणार, तो बाईकवरून परत पडून जाणार. पहिले हार्ट अटॅक होता, आता ब्रेन इंजरी पण झाली पडून, तर त्याच्यामुळे. ठीक आहे.
अजून काही? बरं, ठीक. कोणाला ट्राय करायचं आहे? पॅरालिसिसला अटॅक आला तर तुम्हाला 4.5 तासाच्या अगोदर हॉस्पिटलमध्ये पोचायचं. तर जे गाईडलाईन्स आहेत ना ते सांगतात 20 मिनटात तुमचं CT झालं पाहिजे. तर तुम्ही त्वरित हॉस्पिटल पोचायचं. CTमध्ये तुम्हाला कळेल की ब्लिडिंग आहे की नस ब्लॉक आहे, फाटलं आहे की ब्लॉक आहे. फाटलं आहे तर आपल्याला ते औषध नाही द्यायचं, पण सपोर्टिव्ह ट्रीटमेंट द्यायचं. आणि जे ब्लॉक आहे तर ते औषध देऊ शकतो 4.5 तासात. आणि जर ते मोठं वेसल इन्वॉल्ड आहे तर आपण सोय असली की प्लास्टिक पण करू शकतो. जसं हार्टमध्ये प्लास्टिक करतो तसं ब्रेनच्या वेसल्समध्ये पण नसतो. ठीक आहे, तो पण करू शकतो. याच्यामध्ये आपण ॲस्पिरिन देत नाही कारण नस ब्लॉक होतो. याच्यामध्ये पण ब्लड वेसल थांबलं याच्यामध्ये हार्टमध्ये, पण याच्यात आपल्याला खात्री नाही आहे की फाटलं आहे की हे फाटलं आहे. तर आपण जे ते ब्लड थिनर दिलं तर ते अजून वाढेल, म्हणून आपण रस्त्यामध्ये काही डिस्प्लिन वगैरे देत नाही स्ट्रोकमध्ये. ठीक आहे, हार्टमध्येच द्यायचं. त्याच्या CT झाल्यावर आपल्याला कळणार की काय आहे तेव्हा द्यायचं. ठीक आहे, अजून झालं? व्हाईट लोटस हॉस्पिटलमध्ये 24/7 एमर्जन्सी सुरू आहे. जास्त पेशंट या मी पण आहे तिथे. ठीक आहे, तर वी हॅव बीन मॅनेजिंग ICUज ना, पोस्ट ऑफ पेशंट्स पण घेतो आहे, सगळं करतो. तर नवी मुंबईमध्ये असं टर्शरी क्वाटर्नरी केअर सेंटर अपोलोशिवाय नाही आहे. मी अपोलोमध्ये पण काम केलं आहे. आम्ही पण रोडपालीमध्ये राहतो. जर असा काही टाईम सेन्सिटिव्ह एमर्जन्सी आलं तर मी अपोलोला नाही जाणार, जे सर्वात नियर आहे तिथे जाणार. हां, तर ते हॉस्पिटलमध्ये सोय आहे, सगळं आहे, तेच सांगतो आहे. नॉट फॉर द पर्पज ऑफ एनीथिंग मॉनिटरी, बट आई एम टेलिंग फॉर कम्युनिटी अवेयरनेस कि वहाँ पे आओ, कुछ रहेगा, आई एम देयर, everyone is there, we have a team, we can always manage everything, every life threatening things can be managed. and हमारे पास इतने होनहार स्टाफ है, 15-15, 20-20 साल का एक्सपीरियंसेस है, तो दे आर ऑल वेल ट्रेन, सो वी कैन ऑलवेज. ठीक आहे, हेल्थ इन्शुरन्स आहे का? हेल्थ इन्शुरन्स आहे सर. ते तिथे मार्केटिंग टीम आहे माझी, त्यांच्याशी बोलून घ्या सर त्याच्याबद्दल. मी मॉनिटरी पाहत नाही, मी फक्त क्लिनिकल जॉब पाहतो. कोरोनारी एन्जिओग्राफी सांगितली आहे, 1 वर्षापूर्वी माझ्या निषेध आहे, आम्ही अजून केली नाही. त्यांना विचारून घ्या सर. गणेश भाऊ, CAGसाठी क्वेरी आहे काही, कसं आहे काय आहे त्यांना विचारायचं. ठीक, मार्केटिंग टीम इथेच आहे. गणेश राणे आहेत, घनश्याम कदम सर आहेत, विद्येश आहेत. ठीक आहे, त्यांना विचारून घ्या तुम्ही. आणि काही क्लिनिकल डाऊट असलं तर मी आहे, डॉक्टर कृष्णा, रोडपालीमध्येच राहतो. हॉस्पिटल माझ्या इथेच आहे, 24 तास मी अवेलेबल आहे त्या हॉस्पिटलसाठी.